अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. यंदा 31 तारखेला 31 तारीख म्हणजेच 31 मे 2026ला अधिक महिन्याची पौर्णिमा आलेली आहे. अतिशय महत्त्वाचा दिवस. अधिक महिन्याची पौर्णिमा हा खूप मोठा दिवस आहे. आता ही पौर्णिमा 30 तारखेला सकाळी म्हणजे आत्ता जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर आत्ता पौर्णिमा लागलेली आहे. 11:58 सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 31 तारखेला दुपारी 2:15 संपते. उदय तिथीनुसार आपल्याला 31 तारखेला पौर्णिमा साजरी करायची आहे. सत्यनारायण आपल्याला 30 तारखेला करायचं आहे. ज्या काही सेवा आहे ह्या तुम्ही दुपारी म्हणजे ज्या तुम्हाला सेवा सांगितल्या आहे ह्या तुम्ही अगदी आजही करू शकता किंवा तुम्ही उद्या दिवसभरात केल्या तरी चालेल. पौर्णिमेचा उपवास कधी करायचा तर तो अर्थात आपल्याला उद्याच करायचा आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये अधिक महिन्याची पौर्णिमा ज्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, खूप मोठा दिवस आहे आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्याला आजही सेवा करायला मिळणार आहे आणि उद्याही सेवा करायला मिळणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही चिन्ह आहे ज्याला खूप महत्त्व आहे, जे अतिशय शुभ मानले जाते. त्यातलंच एक म्हणजे स्वस्तिक. स्व आणि अस्तिक या शब्दातून स्वस्तिक हा शब्द तयार झालेला आहे. मंगलाचं प्रतीक आहे, मांगल्याचं प्रतीक आहे, अतिशय शुभ चिन्ह आणि आपल्याला आपलं जे काही अस्तित्व आहे ते जागृत ठेवण्यासाठी, जागृत करण्यासाठी आपण स्वस्तिक चिन्ह काढत असतो. कुठलेही शुभ कार्य असतं तर पहिली सुरुवात ही स्वस्तिकनेच होती. तर असंच हे शुभ चिन्ह आपल्याला आपल्या घरात काढायचं आहे. आता हे कसं काढायचं ते आपण बघूया आणि ते कुठे काढायचं ते पण बघूया. सगळ्यात आधी हा जो उपाय आहे ना, हा तुम्ही अगदी आजपासून म्हणजे आता जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघणार आहे 30 तारखेला केला तरी चालेल आणि 31 तारखेला केला दिवसभरात तरी चालेल. ताई आम्ही माहेरी आहे तर माहेरी तुम्हाला हा उपाय किंवा ही सेवा नाही करता येणार. तुम्ही तुमच्या घरी असाल तर तुम्ही आवर्जून करू शकता. आता ती कशी करायची ते तुम्हाला सांगते. सगळ्यात तर सत्यनारायण आपल्याला 30 तारखेला करायचं आहे पौर्णिमेचं. पण आता ज्यांना 30 तारखेला शक्य होत नाही त्यांनी 31 तारखेला सत्यनारायण केलं तरी हरकत नाही. कारण असं बघायला गेलं तर अधिक मास सुद्धा आहे आणि पण पौर्णिमेचं जे सत्यनारायण आहे ना ते आपल्याला पौर्णिमेच्या कालावधीतच करायचं असतं. पण काही कारणाने नाही शक्य तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 तारखेला तुम्हाला सकाळी पण तुम्ही म्हणजे अगदी 10-12 पर्यंत तुम्ही सुद्धा सत्यनारायण करू शकता. तेही करणं नाही शक्य होत तर संध्याकाळी केली तरी हरकत नाही. आता आपण स्वस्तिक चिन्हाकडे वळूया. स्वस्तिक चिन्ह तुम्हाला कुठे काढायचं आहे? अर्थात स्वस्तिक चिन्ह काढताना स्वस्तिक चिन्ह असं कधी पण काढत नाही. जो केंद्रबिंदू आहे जिथून रेषा सुरू करते तिथेच तुम्हाला त्याचा केंद्रबिंदूने सुरुवात करायची असते. स्वस्तिक बरेच लोक खूप चुकीचा काढतात, पण स्वस्तिक काढायची पण एक पद्धत आहे. आता जर ती मला शक्य झाली तर नक्कीच मी ते तुमच्यासोबत शेअर करेल. नाहीतर तुम्ही युट्यूबला बघू शकता. जिथला केंद्रबिंदू आहे त्या केंद्रबिंदूने सुरुवात करायची असते आपल्याला आणि आधी वरती रेषा काढायची आणि उजव्या बाजूने सुरुवात करायची असते. आता तुम्हाला फ्रंट कॅमेरामुळे माझा डावा वाटत असेल पण माझा हा उजवा हात आहे तर उजव्याने सुरुवात करायची असते. जेव्हा तुम्ही स्वस्तिक काढत असता त्याच्या 2 रेषाही काढायला विसरायच्या नाही, ज्याला आपण सीमारेषा म्हणत असतो. आता पहिलं स्वस्तिक तुम्हाला कुठे काढायचं आहे तर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर काय नाही कुंकवानेच आपल्याला ते स्वस्तिक काढायचं. कुंकू आणि पाणी घ्यावं आणि ते तुम्ही काढू शकता मुख्य दरवाजाला. आज बऱ्याच लोकांनी हळदीचं लेपन केलं असेल, उद्या केलं असेल तरीच चालेल, तुम्ही उद्याही करू शकता. मुख्य दरवाजावर पहिलं स्वस्तिक, मुख्य दरवाजा सेफ्टी डोअर नाही, मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे. हळद कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायचं आहे, फुल अर्पण करायचं आहे आणि त्या स्वस्तिकला ओवाळायचं आहे, प्रार्थना करायची आहे. हे झालं पहिलं स्वस्तिक. दुसरं स्वस्तिक जिथे आपला किचन ओटा आहे, जिथं आपला किचन आहे, जिथे आपण स्वयंपाक करतो, आपलं भाड्याचं घर असेल तरीही तुम्ही स्वस्तिकाची सेवा करू शकता. जिथे आपला किचन ओटा आहे तिथे तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि तिथे सुद्धा गंध फुलं अक्षदा अर्पण करायचे आहे, धूपदीप ओवाळायचा आहे आणि त्या स्वस्तिकच्या पाया पडायचं आहे. हे झाले 2. तिसरा स्वस्तिक कुठे काढायचा आहे? जिथे आपला देवघर आहे मग तो खाली ठेवलेला असेल किंवा आपण जिथे बऱ्याच लोक वरती असं टांगून ठेवतात तिथे ठेवला असेल तर त्याच्या पाठीमागे किंवा त्याच्या पाठीच्या भिंतीच्या शेजारी. आता देवार आता उचलू शकत नाही आपण, हलवू पण शकत नाही, तर देवाराची आता समजा हा माझा देवार आहे त्याला लागून छोटंसं स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे. तिथे गंध फुलं अक्षदा अर्पण करायचे आहे आणि आपल्याला पाया पडायचे आहे. हे झाले 3. चौथं स्वस्तिक कुठं काढायचं आहे? आता आजकाल इतका कॅशलेस व्यवहार झाला आहे पण तरी पण आपल्या घरात एखादी जागा असते जिथे आपण सोन्याचा दागिना ठेवतो, चांदीच्या वस्तू ठेवतो, ज्याला आपण तिजोरी म्हणतो.
किंवा तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ती जागा नेहमी पवित्र स्वच्छ असावी. तिथे तुम्हाला पाचवं स्वस्तिक काढायचं आहे. मग तुमच्या दरवाजाचा जो ड्रॉवर आहे ना, ड्रॉवर जिथे आपण पैसे वगैरे ठेवतो किंवा एखादी जागा असेल तिथे तुम्हाला ते स्वस्तिक काढायचं आहे आणि प्रत्येक ठिकाणी कुंकवाने स्वस्तिक तुम्हाला काढायचं असतं. ही सेवा कोणीही करू शकतं, पुरुष मंडळी, स्त्री किंवा मुलगी मुलगा कोणीही करू शकतं. जर एखादीला मासिक धर्म असेल तर तिने आपल्या मुलीकडनं किंवा घरातल्या दुसऱ्यांकडनं तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता. आता हे झाले 4. 5वं स्वस्तिक तुम्हाला कुठे काढायचं आहे? जो आपलं कपाट आहे. आधीच्या काळी कपाट, आत्ताही कपाट म्हणजे लक्ष्मीच असते, कारण त्याच्यात तुम्ही महत्त्वाचे कागदपत्र किंवा सोनं चांदी जे आपल्याकडे आहे ते आपण ठेवत असतो आणि हे सोनं आपण तिथेच ठेवत असतो आणि त्याची पूजा करायची असते. आणि आजकाल तर बऱ्याच वेळा बघितलं आपण जातं की कपाटाच्या खाली पण असं एक सेक्शन केला जातो जिथे चप्पल वगैरे ठेवली जातात. हे पूर्ण चुकीचं आहे, असं कधीच नाही करायचं. कपाट ही लक्ष्मी आहे. आधीच्या काळी तुम्हाला आठवत असेल तर कपाटाला एक बाजू पूर्ण मोकळी असायची, एका बाजूला संपूर्ण मिरर असायची किंवा एका बाजूला माता लक्ष्मीचं चित्र असायचं, एका बाजूला मिरर म्हणजेच आरसा असायचा. आणि नेहमी आपण कपाट आलं की तेव्हा त्याला नेहमी आपण स्वस्तिक काढत असायचो आणि त्याची पूजा करायचो. त्याच्याच बरोबर जो काही छोट्याशा त्या पत्र्याच्या कपाटाला 2 ड्रॉवर असायचे किंवा एक ड्रॉवर आणि कसं ओपन करायचं असायचं, खोलायचं. लहानपणी प्रत्येकाने ह्या गोष्टी बघितलेल्या असत. तर तिथे सुद्धा तो स्वस्तिक काढला जायचा, कारण हे शुभतेचं प्रतीक आहे, मांगल्याचं प्रतीक आहे. आता हे करून तुम्ही खूप श्रीमंत व्हाल, तुम्हाला गडगंज पैसा मिळेल असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे. पण ही सेवा करून ना घरात शांतता, सुख आणि आपल्यातली जी काही सकारात्मक एनर्जी आहे ना ती जागृत होते आणि नक्कीच घर आनंदाने, सुखाने, शांततेने भरून जातं. ही सेवा आहे, आवर्जून करावी. स्वस्तिक काढत असताना ना माझ्या वास्तूमध्ये मी स्वस्तिक काढताय, सगळं माझ्या आयुष्यात मंगलमय घडत चाललं आहे, ज्याला आपण मॅनिफेस्ट करणं असं म्हणतो. जेवढी सकारात्मकता तुम्ही कुठली पण सेवा उपाय करत करताना तेवढेच चांगले अनुभव तुम्हाला बघायला मिळतात. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.